करायचा। बागलाण तालुक्यातील भाक्षी शिवारातील व सटाणा नगरपरिषद हद्दीत चुकीच्या NOC आणि लेआउट प्रकरणाचा वाद आता चिघळला आहे। भाक्षी शिवनाल्यावरील गट क्रमांक 30 आणि गट क्रमांक 67/2 या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लेआउट मंजूर करून नाला आणि रस्ता अडविल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे। या प्रकरणात रामनगर व DGP नगर भाक्षी रोड येथील नागरिकांनी योग्य कारवाई न झाल्याने 20 ऑक्टोबर रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देत आंदोलन केल्याने प्रशासनाने तत्काळ हालचाली करत संबंधित सर्व विभागांना आणि ग्राम प्रशासनाला पत्रव्यवहार करून चौकशी त्वरित पूर्ण करून दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी तहसील कार्यालय बागलाण येथे संयुक्त बैठक आयोजित केली। मात्र ही बैठक निष्फळ ठरली, कारण नागरिकांच्या मागण्या मान्य करण्यात प्रशासन अयशस्वी ठरले। त्यामुळे नागरिकांनी तहसील कार्यालयासमोरच बिराड आंदोलन सुरू केले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। जोपर्यंत चुकीची NOC रद्द होत नाही आणि नाला व रस्ता मोकळा केला जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। प्रशासनाकडून या प्रकरणात पुढील पावले काय उचलली जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज दिनांक 30/10/2025 रोजी सन्माननीय तहसीलदार महोदयांनी रामनगर भाक्षी रोड येथील रस्त्याच्या मुद्द्यासंदर्भात जो काही वाद चालू आहे, नाल्याचा वाद, रस्त्याचा वाद, त्या संदर्भात जी मीटिंग आयोजित केली होती 4 वाजता स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकाऱ्यांबरोबर सर्व नागरिकांची एक जी मीटिंग होती, ती मीटिंग निष्फळ ठरली आहे। कारण त्या मीटिंगमध्ये संबंधित अधिकारी जेवढे विभागाचे अधिकारी होते ते अधिकारी व तहसीलदार महोदयांनी कोणी कुठलीही जबाबदारी घेतली नाही। सर्व टोलवाटोली मीटिंगमध्ये चालू असल्यामुळे सर्व नागरिकांचा प्रचंड रोष झाला। त्या रोषाचं कारण आणि रूपांतर आत्ता ह्या मिनिटापासून रामनगर, DGP नगर 1, DGP नगर 2, भाक्षी गाव हद्द येथील सर्व नागरिकांचं बिराड मोर्चाला सुरुवात आज 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेपासून झाली आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, म्हणजे चुकीच्या पद्धतीने कुंपण एका सदर व्यक्तीकडून केल्या गेलेले आहे व रस्ते हे अडकलेले आहेत, आज रोजी दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तो प्रश्न व तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत इथून एकही माणूस हलणार नाही। आम्ही इथंच राहू, इथंच जेवण बनवू आणि इथंच झोपू। धन्यवाद।